नमस्कार सर्व शेळीपालक बंधू भगिनींना माझा प्रथमतः नमस्कार आणि सर्व यूट्यूब फॅमिलीला पण माझा नमस्कार। बघा सकाळचे 10 वाजलेत आणि आज आपण शेतामध्ये शेळ्या चारायला आणलेल्या आहेत आणि आपली फिरिस्ती शेळी आहे मित्रांनो। तर बघा आज आपण बाभळीचा डाळा केलेला आहे शेळ्यांसाठी आणि ह्या दिवशी बाभळीचा डाळा शेळ्यांना खूप उपयुक्त असतो बरं का, खूप चांगला असतो आणि शेळ्या खूप आवडीनं पण खातात बाभळीचा डाळा। तर बघा आपण डाळा केला, 2-3 खांद्या पाडल्यात आणि शेळ्या खूप अशा मस्त अशा आवडीनं खातात बघा बाभळीचा डाळा। आणि काय होतं, बाभळीचा डाळा शेळ्यांनी खाल्ला का त्यांचं तोंड जर असं कडवट झालं का मग दुसरा कोणता बी चारा असू द्या त्यांच्या पुढे तो चारा खूप आवडीनं खातात मग त्या। म्हणून आज आपण बाभळीचा डाळा पाडलेला आहे त्यांच्यासाठी। आणि बघा 2-3 खांद्या पाडल्यात, पण ते येडी बाभळ आहे, तिला खूप काटे आहेत, त्याच्यामुळे ते एकात-एक काट्या गुंततात, पाडायला त्रास करतात। तरी 2-3 खांद्या पाडल्यात, गुंतल्यात त्या, पण खात्यात शेळ्या। आणि तशा पण आपण आत्ताच एक कोथिंबीरचं वावर होतं धना, त्याच्यात चारून आणलेले आहेत आणि तो कोथिंबीरच्या रानातला चारा खाऊन त्यांना कंटाळा आलता, म्हटलं चला 1-2 खांद्या पाडावा, म्हणजे परत इकडं टणटणी वगैरे आहेत, बोरीचा आहे, अनेक प्रकारचे पाले आहेत इथं। तर मग शेळ्या खातात बरं का मित्रांनो आवडीनं, त्याच्यामुळे आपण आज मुद्दामहून ह्या झाडाचा डाळा केलेला आहे। आणि बघा मित्रांनो, याला जर शेंगा जर आलेल्या असल्या आणि चिकावरच्या जर शेंगा असेल आणि तुमच्या शेळ्या जर तान्ह्या दुधावर वेलेल्या जर असतील आणि त्यांना जर त्या चिकाच्या शेंगा जर खायला जर मिळाल्या तर मित्रांनो तेण्यासुद्धा शेळी दुधाला खूप फुटते बरं का, खूप म्हणजे खूप दुधाला छान मस्त शेळी, त्या चिकामुळे शेळीच्या दुधाला आहे ना खूप फरक होतो। चिकावरची शेंग खूपच मानवते शेळ्यांना। काय झालं आता पहिल्यासारखं नाही राहिलेलं, सगळीकडं बागायती एरिया क्षेत्र झालेलं आहे बघा, डाळिंबाच्या बागा, ऊस वगैरे झालेला आहे, त्याच्यामुळं काय झालं हे बाभळीचे झाडं आहे ना आता अस्तित्वात राहिले नाही बरं का, म्हणजे बाभळीचे झाडं आता राहिलेच नाही, कुठं मोठं एखादं अर्धं झाड राहिले, नाहीतर पहिले झाडं नव्हते बरं का, पहिले खूप झाडं होते पण आता झाडं नाही राहिले, त्याच्यामुळं सहसा आता शेळ्यांना डाळा ही खायला मिळत नाही बघा। पहिलं माझ्याकडं बकऱ्या होत्या, मेंढ्या, तर आम्ही काय करायचो, बाभळीचा डाळा करायचो 2 दिवस सकाळच्या पारी, पूर्ण एक बाभळ अशी टोटल अख्खी खाली करायचो आणि तो सकाळ सकाळ बाभळीचा डाळा शेळ्यांनी, बकऱ्यांनी, मेंढ्यांनी खाल्ला का मग दिवसभर बघा हे असं रानातलं गवत, मेंढ्या, पहिले ते असं भुरड वगैरे म्हणायचो आपण, ते ना खूप आवडीनं त्यावेळेस मेंढ्या खायच्या, बकऱ्या पण खायच्या, शेळ्या पण खायच्या। तर आता काय झालं, बाभळी कमी झाल्यामुळे डाळा पाडायला चान्स नाही राहिला बरं का मित्रांनो। तर आता हे कुडं-मुडं बांधाच्या कडाने एक अर्धी झाडं राहिलेलं आहे आणि ज्यावेळेस मी 25 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी मेंढ्या राखत होतो त्यावेळेस आता जो उभा आहे ना हा परिसर एकदम मोकळा होता, अशा डाळिंबाच्या बागा वगैरे, ऊस, असं कोणत्याही प्रकारचं पीक नव्हतं, सर्व जमिनीनं सर्व पडीक होती, सर्व जमीन पडीक होती, घरापासून बकऱ्या एकदा, त्यावेळेस माझ्याकडं गाई आणि मेंढ्या असायच्या, 1-2-4 गावरान गाई आणि त्याच्यामध्ये माझ्या गाई आणि मेंढ्या एकत्र राहायच्या, त्यावेळेस शेळ्या 1-2च होत्या। आणि मग काय झालं पुढं, नंतर मग ही बागायती क्षेत्र वाढल्यामुळं बकऱ्यांना कसं रान जास्त लागतं फिरायला आणि बागायती क्षेत्र वाढल्यामुळं आमच्याकडं मेंढ्या कमी झाल्या, नाहीतर पूर्वी आमच्याकडं प्रत्येकाच्या घरोघरी मेंढ्या असायच्या, प्रत्येकाला 20, 25, 50, 100
अशा मेंढ्या असायच्या. त्यावेळेस म्हणायचं 1 खंडी 2 खंडी 3 खंड्या असे म्हणायचे. 3 खंड्या मेंढ्या आहेत माझ्याकडं, 2 खंड्या मेंढ्या आहेत माझ्याकडं असं म्हणायचं. खंडीवर बोलायचे. तर आता खंडीवर कोणी बोलत नाही, आता डायरेक्ट म्हणतं एवढे आहेत तेवढे आहेत. तर आता त्यावेळेस म्हणायचे 5 खंड्या आहेत 2 खंड्या आहेत. तर माझ्याकडे त्यावेळेस 2, 2.5, 3 खंड्यापर्यंत बकऱ्या असायच्या बरं का, मेंढ्या माझ्याकडं. आणि खूप मज्जा यायची त्यावेळेस चारायला, कारण रान भरपूर असायचं. कुठे बी रानात घेऊन गेलं तर सारं पटांगणच. पण आता तसं नाही राहिलेलं. आता खूप हे झालेलं आहे, परिस्थिती बदलत चाललेली आहे. कारण डेव्हलप सगळीकडं जास्त झालेलं आहे. सगळं इकडं बागायती एरिया जास्त झालेला आहे. जिकडं बघा तिकडं साऱ्या डाळिंबाच्या बागाच आहेत, ऊस आहेत, कांदे आहेत. त्याच्यामुळे सर्व बागायती एरिया झाल्यामुळे मित्रांनो, असं शेळीपालन किंवा बकरी पालन, मेंढी पालन यासाठी आता रान मुबलक राहिलेलं नाही आहे. आणि काय होतं, शेळीच्या जातीला नेहमी असा शेंडा लागतो खायला. शेंडा नसेल तर ती जागेवरती बसून राहते, खात नाही, चरत नाही. आणि मग तर असा प्रॉब्लेम येत आहे. आता शेळ्या मेंढ्या बकऱ्या पाळायचं म्हटलं की रान नाही राहिलेलं, कारण सगळीकडं बागायती क्षेत्र झालेलं आहे. त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर आता काय होतं आहे माहिती का, असं जरा पारा कुठं असं वड्याच्या बिड्याच्या अडचणीने थोड्याफार शेळ्या आणाव्या लागतात, चाराव्या लागतात. हे बघा आता हा ओढा आहे आणि ह्या वड्याच्या कडेनेच फक्त हे झुडपं राहिलेत. बाकी मधी शेतामध्ये कुठं झुडूप नाही राहिलं, काय नाही राहिलेलं. आणि त्याच्यामुळे अडचणीमध्ये शेळ्या चारावं लागत आहेत. अशा पद्धतीने आपलं बघा शेळीपालन आहे. पूर्वीचं मेंढीपालन शेळीपालन खूप सोपं होतं, कारण त्यावेळेस खूप रान होतं. आता बघा ना, मी ज्यावेळेस मला आठवत होतं त्यावेळेस इथं काहीच नव्हतं. आज बघा इथं विहीर पण झालेली आहे आणि विहिरीला पाणी पण भरपूर आहे. बघा खूप मस्त विहीर आहे, बघू शकता. चौकणी बांधलेली आहे तिला आणि पाणी पण भरपूर आहे. आणि सगळं हे पाणी डाळिंबाची शेती आहे, डाळिंबाच्या शेताला पाणी जाते. बघा समोर सगळा डाळिंबाचा बाग आहे. असे आमच्या इकडं एकदम सुजलम सुफलम असा एरिया तयार झालेला आहे. पूर्वीची 25 वर्षाची जर परिस्थिती पाहिली तर खूप अवघड बिकट परिस्थिती होती. त्यावेळेस दिवसभर कष्ट करायचं, काम करायचं आणि मग संध्याकाळी त्याचं जे धान्य येईल त्याचं विकत आणून मग खायचं आणि करायचं, अशी परिस्थिती होती त्यावेळेस. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. आता खूप सुधारणा झालेली आहे. तर आता सहसा कोणी शेळीपालन मेंढीपालन या व्यवसायाकडे वळत नाही आहे. कारण आता हा काय होलं आहे, रान नसल्यामुळं फिरायला रान नसल्यामुळं पहिलं प्रत्येकाच्या घरोघरी असायच्या. त्यावेळेस रान असायचं मुबलक फिरायला, प्रत्येकाकडं होत्या. तसं आता कुणाकडेच राहिलेलं नाही. आता तुरळक जणांकडे आहेत, नाही म्हटलं तरी चालेल. 1-1, 2-2 शेळ्या आहेत फक्त. बाकी सर्व बंद आहे, केलेलं आहे लोकांनी, सर्व बागायती एरिया झाल्यामुळे. तर बघा अशा पद्धतीनं पहिलं होतं, आता तसं नाही आहे. आता खूप बदल झालेला आहे. तरी आता बघा आपण थोडंफार रान आहे, त्याच्यामुळं शेळीपालन आहे आपलं. आणि समजा याच्यातून जरी आपल्याला तोटा आला तर आपण घरी चारा वगैरे असतो, आपल्याकडं कुट्टी वगैरे असते मक्काची, त्याच्यामुळं आपलं जमतं बरं का हे नियोजन. अशी पद्धत आहे. तर पूर्वी असं नव्हतं. पूर्वी बिलकुलसुद्धा घरी चारा घालावा लागत नव्हता, सगळं रानावरतीच भागायचं. खूप रानात चरायला होतं, तसं आता राहिलेलं नाही आहे. तर ठीक आहे, असो. जे शेळीपालक बांधव आहे त्यांना एकच सांगायचं आहे की जर तुमच्याकडं असे बाभळीचे झाडं वगैरे असतील तर नक्की तुम्ही त्यांना असा डाळा वगैरे करू शकता शेळ्यांना. कारण बाभळीचा डाळा हा शेळ्यांचा खूप आवडता असतो आणि खूप आवडीनं खातात. शेळ्या बकऱ्या मेंढ्या तुमच्या काही असो, खूप आवडीनं खातात बरं का बाभळीचा डाळा. तर आवर्जून बाभळीचा डाळा करत चला. आणि खूप आयुर्वेदिक पण आहे तो आणि खूप आवडीनं खातात. तर असो, ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं शेळीपालन आहे. तर आपण फिरिस्तीच शेळी आहे आपली, त्याच्यामुळं आपल्याला खर्च मेंटेनन्स खूप कमी आहे. आणि काही लोक म्हणतात काहीतरी उगाच थापा मारतात, बाता मारतात. तर बाता मारणे आणि खोटं बोलणं आपल्याला अजिबात जमत नाही बरं का मित्रांनो. 1-2 मला कमेंट आल्या, दादा तुम्ही खूप बाता मारता, थापा मारता. तर थापा बिपा काही नाही. कुणाला जर थापा काही वाटत असेल तर त्यांनी व्हिडिओमध्ये तशा पद्धतीची चूक दाखवून द्यावी. काय चूक झालेली आहे व्हिडिओमध्ये नक्की त्यांनी दाखवून द्यावी की दादा ही तुम्ही खोटी चूक म्हणत आहे.
तर मी त्यांना तशी कमेंट केलेली आहे की दादा मी काय व्हिडिओमध्ये थापा मारल्यात, काय बाता मारलेल्या आहेत, तेवढी चूक जर मला तुम्ही व्हिडिओमधून जर दाखवून दिली तर फार बरं होईल अशी मी त्यांना रिटर्न कमेंट पण केलेली आहे. तर ठीक आहे, आज जरी त्यांनी परत व्हिडिओ जर आज पाहिला त्यांनी तर नक्की त्यांनी याच्यामध्ये किंवा इथून मागच्या व्हिडिओमध्ये माझं चुकीचं काय आहे त्यांनी नक्की दाखवून द्यावं. दाखवून दिलं तर मी नक्की ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करील. ठीक आहे, असो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनापासून सर्वांचं अभिनंदन. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सर्वांनी सांगायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जय हिंद, जय महाराष्ट्र.